गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहास विषय शिकणार आहोत आणि आज आज इतिहास विषयामधला आपण पाठ 9वा शिकणार आहोत. सॉरी 9वा नाही 8वा, उद्योग आणि व्यापार. तरी सर्वांनी पुस्तकं आपले वरते काढा आणि पाठ 8वा काढा पटापट. त्यातले काही मुद्दे आपण जे बघणार आहोत ते लिहून घेऊ. वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, रेशीम उद्योग, थोडा ताग उद्योग, ताग उद्योग, तर याच्यामध्ये आज आपण वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग आणि चर्मोद्योग इत्यादी उद्योगांविषयी आज या भारतातील आपले जे मोठमोठे जे उद्योग आहेत त्याच्यामधले उद्योग आहेत तर याच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घमुदती कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने करण्यात आली. म्हणजे 1948 मध्ये जे भारतीय औद्योगिकीची जी संकल्पना मांडण्यात आलेली आहे, वित्त महामंडळाची जी स्थापना करण्यात आलेली आहे, तर भारतामध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांना जास्त प्रमाणामध्ये गती देण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोण्या साली करण्यात आलेली आहे? 1948 मध्ये. तसेच 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आता या उद्योगांविषयी आपण सविस्तर माहिती बघू. तर सर्वात पहिला आहे आपला वस्त्रोद्योग. कोणता? वस्त्रोद्योग. तर देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे किती टक्के आहे? 14%. 14% म्हटलं म्हणजे जे भारतामध्ये जितके काही उद्योग आहेत त्याच्यामध्ये कोणता वस्त्रोद्योग झाला, रेशीम उद्योग झाला, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, वाहन उद्योग इत्यादी जे कोणते उद्योग आहेत त्याच्यामध्ये याचा वाटा किती आहे? 14%. तो वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. वस्त्रोद्योग उद्योगात यंत्रमाग उद्योग, यंत्र म्हटलं म्हणजे यंत्रांच्या सहाय्याने, म्हणजे 100 माणसाचं काम एक यंत्र जास्त करते तर त्याला काय म्हणतात? यंत्रोद्योग. हातमाग उद्योग म्हणजे जे स्वतः जे मजूर हाताने जे काम करतात त्याला हातमाग उद्योग म्हणतात. यांचा काय याच्यामध्ये समावेश होतो. हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे. टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे टेक्सटाईल हा जो ऍक्ट आहे हा स्पेशल कशासाठी राहतो? जे उद्योग असतात म्हणजे जे मोठमोठ्या ज्या कंपनीज असतात त्यांच्यासाठी काय असतं माहिती आहे का? ते स्पेशल ऍक्ट असतात. तर त्या ऍक्टनुसार म्हणजे 1963च्या ऍक्टनुसार, कंपनी ऍक्टनुसार या वस्त्रोद्योगाची करण्यात आलेली आहे? स्थापना करण्यात आलेली आहे. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये वस्त्रोद्योगाचं या उद्योगामध्ये जो कापड निर्माण होतो त्या कापडची क्वालिटी कशी राहते, आपण इतर देशांमध्ये त्याला सप्लाय जेव्हा माल करतो तर त्या मालाची या समितीच्या माध्यमातून त्याची होते? चेकिंग केल्या जाते आणि नंतर तो माल बाहेर देशामध्ये केला जातो? ट्रान्सपोर्ट केला जातो. तर त्याची निश्चिती केली जाते. तर हे काम या समितीचं आहे. तर हा झाला वस्त्रोद्योग. आता त्याच्यानंतर बघू आपण रेशीम उद्योग. रेशीम उद्योगाविषयी कोणाकोणाला माहित आहे? कोणालाच माहित नाही. ठीक आहे.
तर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गतच या उद्योगाचे काम चालते. म्हणजे याच्या अगोदर जे आपण वस्त्रोद्योग पाहिलेला आहे तर त्याचं डिपार्टमेंट आणि याचं डिपार्टमेंट सेम एकच आहे आणि एका ह्याच्यातच आहे, कामकाज चालते याचं. तर त्याच्या अंतर्गतच याचं पूर्ण काय चालते, कामकाज चालते. रेशीम किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवर संशोधन बंगळूर येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. म्हणजे रेशीम किड्याचं काय, म्हणजे जे रेशमी किडे असते, तुम्ही कोण पाहिले की नाही पाहिले मला माहित नाही, तर रेशमाचं उत्पादन कशापासून होते, एक तुती नावाचं झाड असते. काय, तुती नावाचं झाड असते. त्या झाडावर हे जे रेशीम किडे असतात, तर ह्या किड्यांपासून काय होतं, रेशमाची निर्मिती केल्या जाते. त्याला रेशीम उत्पादन असं म्हणतात. रेशीम किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवर संशोधन बंगळूर येथे त्याचं काय, सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये याचं संशोधन केले जाते. म्हणजे बँगलोरमध्ये याची संशोधन संस्था आहे, तिथं याच्यावर काय आपलं हे केले जाते, संशोधन केले जाते. हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात सर्वाधिक प्रमाणात काय होते. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये किती राज्य, 4 राज्य आहेत जवळपास, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये याचं सर्वात जास्त प्रमाणात काय उत्पादन घेतले जाते. तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात केला जात आहे. आदिवासी बहुल याच्या म्हणजे जिथं सर्वात जास्त आदिवासी समाज जास्तीत जास्त पाहायला मिळतो आपल्याला, तिथं या रेशीमच्या याचं उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात काय घेतल्या जाते. आता त्याच्यानंतर बघू आपण ताग उद्योग. ताग उद्योग, ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. म्हणजे जे मी तुम्हाला आता सर्व उद्योग वाचून सांगितलेले आहे, या उद्योगामध्ये सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये कोण्या उद्योगाचं आहे, तर ताग उद्योगाचं आहे. ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची काय होते, निर्यात होते. निर्यात म्हटलं म्हणजे जे बाहेर देशातून आपल्या देशामध्ये जो माल बोलावतो आपण त्याला काय म्हणतात, आयात. आणि आपल्या भारतामध्ये ज्या कोणत्या गोष्टीचं उत्पादन घेतलं जाते, जसं याच्यात तागाचं सांगून राहिले, तर तागाचं उत्पादन आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त अधिक प्रमाणात होते. तर त्याचं आपण काय करतो, बाहेर देशामध्ये निर्यात करतो. तर सर्वात जास्त प्रमाणात याची निर्यात होते. तागापासून कापड, गोंडपाट, दोरखोंड इत्यादी वस्तू आपल्याला काय मिळतात. म्हणजे कापड, तागापासून काय होते, कापड निर्मिती पण होते. गोंडपाट कशाला म्हणतात, जे आपण जे दोर म्हणतो आपण घरी आपल्या कोणा कशाच्या कामासाठी जर आपल्याला दोर आणायचं काम पडलं, किंवा बैल बांधाले, ढोरं बांधायला, जे आपण गुरु जनावर बांधण्याकरिता जे आपण दोरांचा उपयोग करतो, ते कशापासून बनलेले असतात, ते तागापासून बनलेले असतात. त्याला ताग म्हणतात. तर गोंडपाट, दोरखोंड इत्यादी वस्तू आपल्याला काय तागापासून मिळतात. आणि आता त्याच्यानंतर आपण बघू हस्तशिल्प उद्योग. हस्तशिल्प उद्योग, हस्तशिल्प उद्योग हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. हस्तप्रधान उद्योग म्हटलं म्हणजे जे आपण आपल्या घरामध्ये जे छोटी जी भांडी आणतो, चिनी मातीपासून बनलेली किंवा मातीपासून बनलेली जी भांडी असतात, तर हे कोण करत असते, हे मशिनीच्या सहाय्याने नसते केल्या जात. याला जे मजूर असतात, जे लेबर लोक असतात, ते त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांनी त्यांच्या कलाकुसरीने त्या वस्तू काय केलेल्या असतात, निर्माण केलेल्या असतात. म्हणून त्याला काय म्हणतात, हस्तशिल्प उद्योग. तर हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. म्हणजे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक फार मोठ्या म्हणजे फार कमी प्रमाणात राहते आणि अधिक प्रमाणात काय होतो, आपल्याला रोजगार निर्माण होतो. आणि अधिक प्रमाणात काय मिळतो, आपल्याला नफा मिळतो.
परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार काय होतो उपलब्ध होतो. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कामगारांना यासाठी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहे. म्हणजे ह्या ज्या वस्तू निर्माण करतात, जे मजूर लोक जे ह्या वस्तू निर्माण करतात, ते याच्यासाठी मोठ्या प्रमाणात काय आहे बाजार म्हणजे मार्केटची व्यवस्था काय आहे आपल्या भारत सरकारने निर्माण केलेली आहे. त्याच्यानं त्यांना कोणत्याही गोष्टीचा काय प्रॉब्लेम जात नाही आपला माल विकासाठी. मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये उपलब्ध आहे. त्यातील प्रमुख शहर आपल्या महाराष्ट्र राज्यातलं कोणतं आहे ते आहे मुंबई शहर. आता याच्यानंतर बघू आपण वाहन उद्योग. वाहन उद्योग वाहन उद्योगाविषयी मला वाटते सर्वांनाच माहित आहे, जवळपास सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. मतलब म्हणजे भारतामध्ये अधिक प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनाची काय होते निर्मिती होते. त्याच्यामध्ये सायकल पासून तो मोठे मोठे विमान झाले, जहाज झाले आणि 4 व्हीलर गाड्या झाल्या, ट्रक झाले, बसेस झाले, याच्यामध्ये काय होतो समावेश होतो. अधिक प्रमाणात याचं उत्पादन घेतलं जाते आपल्या भारतामध्ये. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. म्हणजे बघा किती देशांना निर्यात केली जाते आपल्या भारतातून. 40 देशांना वाहनाची काय होते निर्यात केली जाते. भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते. भारतातील वाहन उद्योगाला कोणतं क्षेत्र म्हटले जाते? सनराइज क्षेत्र म्हटले जाते. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाचे 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. म्हणजे जगातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचं उत्पादन हे आपल्या भारत देशामध्ये होते. जगामध्ये 1/3 म्हणजे 10तले 3 भाग. म्हणजे जर समजा ट्रॅक्टर बनवायचे असतील म्हणजे पुऱ्या जगात जर 10 ट्रॅक्टर बनवत असतील त्याच्यातले 10 पैकी 7 ट्रॅक्टर हे फक्त आपलं एकमेव भारत देश बनवते. तर 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना काय होतं निर्यात केला जातो. म्हणजे जे आपल्या भारतामध्ये जे ट्रॅक्टरची निर्मिती केली जाते तर जगातील आफ्रिका खंडातील देशात निर्यात केल्या जाते. तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना काय होते निर्यात केला जातो. सिमेंट उद्योग. त्याच्यानंतर 6वा मुद्दा सिमेंट उद्योग. सिमेंट उद्योग गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची. आता तुम्हाला माहित आहे, आता घरचं जर आपल्याला कोणतं काम करायचं असेल, घर बांधायचं असेल, घराची छपाई करायची असेल, अदरवाईज समजा आपल्या घरापासचा जर रस्ता बनवायचा असेल, आणखी पण काही जर काम करत असेल तर सर्वात महत्त्वाचं काय आहे ते आहे सिमेंट. नंतर गिट्टी, रेती, लोहा इत्यादी सर्व बाबींचा त्याच्यामध्ये काय होतं समावेश होतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणाची राहते ते फक्त सिमेंटची. सिमेंट नसलं तर काम होत नाही. कारण तर गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका ही काय महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्यातीत महत्त्वाचा देश आहे. म्हणजे आपल्या देशात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर काय होते सिमेंट ची निर्मिती होते आणि मोठ्या प्रमाणावर ते आपल्या भारतातून सिमेंट काय इतर देशांमध्ये निर्यात केला जातो. तर ठीक आहे, आजच्या तासिकेमध्ये आपण इथपर्यंत शिकलो. बाकीचं राहिलेलं आपण पुढच्या तासिकेला बघू. तर याच्यावरती तुम्हाला सर्वांना समजलं मी काय शिकवलं? सर्व मुद्दे समजले? वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग आणि सिमेंट उद्योग हे आपण 6 मुद्दे आज आपण समजून घेतले.
राहिलेले जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या तासिकेला बघू. ठीक आहे. तर याच्यावरचे जे प्रश्न आणि उत्तर आहेत हे सर्वांनी उद्या येता येता लिहून घेऊन यायचे आणि मी उद्या आल्यावर बघणार. ठीक आहे.